घडतंय, या पुढे काय पाऊल उचललं जातंय, आतापर्यंत जी काही कारवाई भारताकडून झालेली आहे, जे चोख प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे, त्याबाबत नेमकी काय चर्चा समाजात होतीये हे पाहावं लागेल। यानंतर आपण थेट दृश्य कोल्हापूरमधली पाहणार आहोत। कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव परिसरामधली दृश्य आता आपण बघणार आहोत, कारण त्या ठिकाणी सध्या जल्लोष केला जातोय असं कळतंय। भारताकडून पाकिस्तानला जे चोख प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, त्यासाठी कोल्हापूरकरांनी केलेला जल्लोष आता आपण बघणार आहोत। रंकाळा तलाव परिसरामध्ये हा जल्लोष कोल्हापुरात सुरू आहे। एकंदरीतच संपूर्ण राज्यभर किंवा देशभरातूनच या सगळ्या संदर्भात समाधानकारक प्रतिक्रिया समोर येताना दिसतात, कारण प्रत्येक भारतीयाची, सामान्य भारतीयाची ही इच्छा होती की भारताकडून, भारताच्या जवानांकडून सुद्धा या सगळ्या संदर्भात उत्तर दिलं जावं। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। शेखर, काय नेमकं सध्या रंकाळा तलाव परिसरामध्ये घडतंय? तुमच्या मागे काही नागरिक आम्हाला दिसतात, त्यांचं काही म्हणणं आहे का याबाबत? रिद्धी, अगदी बरोबर आहे। खरं तर प्रत्येक भारतीयाला वाटत होतं की ज्या पद्धतीनं आतंकवाद्यांनी हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर त्या ठिकाणी देण्यात यावं, आणि त्या प्रत्युत्तर दिल्यानंतर आता काल आपण बघितलेला रात्रीच खरं तर एअर स्ट्राईक करून अनेक आतंकवाद्यांची, खरं दहशतवाद्यांची त्या ठिकाणी तळं जे ते उद्ध्वस्त केले, आणि त्यानंतर कोल्हापूरकरांचा हा जल्लोष जळतो आहे। खरं तर कोल्हापुरातल्या रंकाळा या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी आलेले सगळे कोल्हापूरकर आहेत, जे सकाळपासूनच या ठिकाणी एकवटलेले आहेत, आणि जी घटना घडली होती त्यानंतर जे भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यानंतर हा आनंद उत्सव खरं तर त्यांच्या मनामध्ये आहे, आणि म्हणूनच भारत माता की जय अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत या ठिकाणी दिल्या जातात। प्रत्येकाचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर ऑपरेशन सिंदूर नावाने हे ऑपरेशन घेण्यात आलं, आणि त्यानंतर अनेक तळं जी आहेत ती दहशतवाद्यांची उद्ध्वस्त करण्यात आली, आणि त्यानंतर या सगळ्यांचा जल्लोष। खरं तर प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं, आणि ते प्रत्युत्तर दिल्यानंतर आता तुम्ही आता भारत माता की जयच्या घोषणा देखील देताय। फार फार आनंद होतोय। किती ह्या पाकिस्तानचा आम्ही किती अन्याय सहन करायचा, आज जगात आमच्या नादाला लागण्या इतपत कुणाची ताकद राहिलेली नाही। मोदीजींना एकच विनंती आहे, एकदा आर या पार होऊन जाऊ दे। खरं तर आज जो हल्ला त्या ठिकाणी झाला होता त्याचं प्रत्युत्तर भारताने दिलं, आणि तुम्ही सगळेच कोल्हापूरकर जे आहे ते आता आनंद उत्सव साजरा करतात। जी घटना घडलेली आहे अतिशय उत्तम अशी घटना झालेली आहे भारतासाठी, आणि चोख प्रत्युत्तर हे द्यायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं द्यायला पाहिजे होतं ते आपल्या आर्मीनं दिलेलं आहे। निश्चितच आज जो भारतानं हल्ला केला पाकिस्तानवर, खरं तर पाकिस्तान पूर्ण नेस्तनाबूदच करायला पाहिजे। मला तर असं म्हणायचं आहे, दरवेळी पाकिस्तान आपल्यावर हल्ला केल्यानंतर आपण जागा होतोय, तर माझं म्हणणं असं आहे की आपण सुद्धा वरचेवर त्यांच्यावर हल्ले करायला पाहिजे, की आपली दहशत त्यांच्यावर बसली पाहिजे इथून पुढे। मुळात खरंच आजची बाब ही कौतुकास्पद आणि गौरवास्पद काय आहे याचं एक दुसरी गोष्ट बाब म्हणजे दहशतवाद ही पूर्ण जगाची समस्या आहे, आणि ज्या अमेरिकन राष्ट्र असतील किंवा यांनी फक्त एखाद्या व्यक्तीला नेस्तनाबूद केलं, पण दहशतवादाविरुद्ध हल्ला करण्याचं काम जगात फक्त भारताने केलेलं आहे। त्यामुळे ही बाब एकंदरीत संपूर्ण देशभरातूनच या अशा समाधानकारक प्रतिक्रिया समोर येताना दिसत असं म्हणायला हरकत आणि या हल्ल्यामध्ये रिद्धी आपण पाहतोय 12 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले। जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतानं स्ट्राईक केलाय, तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 50 पेक्षा जास्त खरं तर दहशतवादी जखमी झालेले आहेत, 12 पेक्षा जास्त दहशतवादी हे ठार झालेले आहेत।